हे कंदील दाबाराने कशाला व्यवस्थित वागणूक द्या. हे पहा, पोलीस प्रशासनाला अशी वागणूक नाही द्यायची. व्यवस्थित राहा. काम केलेला माणूस आहे. तुम आगे बढ़ो. बनवता नाही आम्ही आम्हाला सगळं माहिती आहे. परमिशन नाही हे सगळं नाही. हे बघा, महाराष्ट्रात सगळ्या ठिकाणी मोर्चे निघतायत. नाही तुम्ही ऐकून घेणार नाही का? ऐकून तर घ्या. ऐकून घेणार काय? एक मिनिट ऐकून तर घ्या. आमचं ऐकून पण घेणार नाही का तुम्ही? महाराष्ट्रामध्ये सगळ्या ठिकाणी ट्रॅक्टर रॅल्या निघतायत, मोर्चे निघतायत. त्याला ते कसं चालतंय? सगळं अथॉरिटी नाही ना, आपल्याला परवानगी नाही. तुम्ही पोलिसांशी बोला, तुम्ही गडकरी साहेबांशी बोला. नहीं चलेगी. आमचं म्हणणं काय साहेब? दादागिरी नहीं चलेगी. सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है. सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है. नहीं चलेगी, नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. दादागिरी नहीं चलेगी. सरकार हमसे डरती है, पुलिस आगे करती है. सरकार हमसे डरती है. सरकार हमसे डरती है. नहीं चलेगी, नहीं चलेगी. आराम से. नागपुरातलं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं हे आंदोलन आपण बघतोय. तुपकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे. गडकरी वाड्यावरती जाण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सरकारच्या इशाऱ्यावर आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केलेला आहे। आम्ही त्यांना विनंती करत होतो की आम्ही लोकशाही मार्गाने नितीन गडकरी साहेबांच्या घरावर चाललेलो आहे। त्यांनी जोर जबरदस्तीनं अमानवीय पद्धतीनं हातापायी करून या ठिकाणी कार्यकर्त्यांना अटक केलेली आहे। हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे। हे पोलीस प्रशासनाला आणि सरकारला शोभत नाही। याची आम्ही वरिष्ठांकडे 100% ह्युमन राईट्सकडे दाद मागणार आहे। हे अत्यंत चूक आहे। लोकशाही मार्गाने जर आम्ही आंदोलन करतो आणि आम्ही सांगून आंदोलन करतो तर अशा पद्धतीने आंदोलन दडपायला नको होतं। आम्हाला शिवाजी महाराजांच्या गरिबी काव्याने सुद्धा आंदोलन करता येतं। आज महात्मा गांधीच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही, यांना आमचा इशारा आहे। नहीं चलेगी, नहीं चलेगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी, निघालेलो होतो। आम्ही हे प्रशासनाला विनंती केली बिहारमध्ये निवडणुका होतात, तिकडे कोरोना नाही आणि महाराष्ट्रामध्ये शांततेच्या मार्गाने आम्ही आमच्या न्याय हक्कासाठी निघालेलो असताना आंदोलन दडपण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। राज्य सरकारकडे आम्ही दाद मागू। आम्हाला गांधींचाही मार्ग कळतो आणि आम्हाला भगतसिंगाचाही मार्ग कळतो। आज शांततेच्या मार्गाने आलो, आता पुढच्या वेळेला भगतसिंगाच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही। यांना यांची जागा आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही। नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी, नहीं चलेगी। राष्ट्रवादीकडेच आहे, तुमचं सरकार आहे, तरी अशी दडप नाही। हे बघा, आम्ही आंदोलन करणारे लोक आहोत। सरकार कुणाचे याच्याशी आम्हाला काही घेणं नाही। आम्ही चळवळीतले कार्यकर्ते आहोत। गृहमंत्र्यांच्या, मुख्यमंत्र्यांच्या कानावर आम्ही हा विषय टाकू की शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असताना तुम्ही जर अशा पद्धतीने अमानवीय पद्धतीनं झटापट करून कार्यकर्त्यांना उचलून तुम्ही गाडीत टाकत असाल तर हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे। हा शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ही गोष्ट शोभत नाही। आज गांधींच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने आल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा। रविकांत तुपकर यांना अटक केलेली आहे। पोलिसांनी जोर जबरदस्तीने ताब्यात घेतलेला आहे, अमानवीय पद्धतीने ताब्यात घेतलेला आहे। शांततेच्या मार्गाने आम्ही गडकरी साहेबांच्या घरी निघालेलो होतो। आम्ही काही वेगळं करणार नव्हतो, कायदा हातात घेणार नव्हतो, परंतु आंदोलन दडपण्याच्या हेतूनं कुणाच्या तरी सांगण्याहून हे आंदोलन दडपल्या गेलेलं आहे। त्याच्यामुळे याचा आम्ही निषेध करतो। आज शांततेच्या मार्गाने आलो, उद्या सांगून येणार नाही, भगतसिंगाच्या मार्गाने येऊ। आम्हाला आंदोलनाच्या सगळ्या भाषा कळतात। हे